सीएए व एनआरसी कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित केला, याला समर्थन देण्यासाठी लोकाधिकार मंचाच्या वतीने अमरावतीच्या नेहरू मैदानातून भव्य अशी समर्थन रॅली काढण्यात आली। 150 संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या समर्थन रॅलीमध्ये भारत मातेची प्रतिमा, 600 फुटांचा तिरंगा हे आकर्षण होतं। भगव्या झेंड्यांनी अमरावती भगवामय झाली। भारत माता की जय, जय श्रीरामच्या गजराने अंबानगरी दुमदुमली। गुरुवारी सकाळी भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी अमरावती नगरी दुमदुमली। नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ अमरावतीच्या नेहरू मैदान येथून रॅली काढण्यात आली। भारत मातेची प्रतिमा सर्वप्रथम ठेवण्यात आली। त्यामागे हजारो नागरिकांचा समर्थनार्थ सहभाग होता। आई उदिगयंबा आई भवानी भक्ताला पावली, माझ्या भक्ताला पावली। आई उदिगयंबा आई उदिगयंबा आई उदिगयंबा आई आम्ही गोंधळी अंबेची गोंधळी आम्ही गोंधळी आई आम्ही गोंधळी। लोकाधिकार मंचाच्या वतीने आयोजित या रॅलीसाठी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह 150 संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग या समर्थन रॅलीत होता। सहाशे फुटांचा भव्य असा तिरंगा या समर्थन रॅलीमध्ये होता। Jai Shri Ram!
राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक मार्गे इरविन चौकातून रेल्वे पुलावरून ही समर्थन रॅली नेहरू मैदान येथे पोचली। मोर्चातील प्रत्येकाच्या हातात तिरंगा व भगवा झेंडा फडकत होता। भारत माता की जय, जय श्रीराम अशा प्रचंड घोषणा सहभागींनी दिल्या। मोठ्या संख्येने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले। केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा यांनी CAA हा जो कायदा पारित केलेला आहे, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून, या मुस्लिम राष्ट्रांमधून तिथे जे अल्पसंख्याक असलेले हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन आणि पारशी हे जे समुदाय आमच्या भारतामध्ये आले त्यांना सगळ्यांना नागरिकत्व देण्यासाठी जो कायदा केलेला आहे, या कायद्याविषयी संपूर्ण देशामध्ये भ्रम पसरवला जात आहे आणि त्या भ्रमाच्या आधारावर संपूर्ण देशामध्ये हिंसाचार सुरू आहे। या पातळीवर मला असं वाटतं की देशामध्ये दोन प्रकारचे गट पडलेले आहे। एक गट आहे की जियो और जीने दो वाला और दूसरा गट आहे हम ही जिएंगे वाला। मला असं वाटतं की लढाई दीर्घकाळ चालणारी लढाई आहे। हम ही जिएंगे हे भारताच्या संस्कृतीला कधीही मान्य नाही। आम्ही जगू, सर्वांना जगू देऊ, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे असं मानणारी भारतीय संस्कृती आहे आणि त्या अंतर्गत या CAAचं या मातीमध्ये सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे। आज या कायद्याला समर्थन देण्यासाठी आणि हा कणखर निर्णय घेणाऱ्या मोदीजी आणि अमित शहा यांना समर्थन देण्यासाठी अमरावतीतल्या सर्व शिक्षण संस्था, अमरावतीतल्या सर्व व्यापारी संस्था, अमरावतीतल्या सर्व जाती पंथ संप्रदायाचे सर्व समूहाचे लोक, इव्हन विविध राजकीय पक्षाचे लोक आज एकत्र आले आणि एक ऐतिहासिक स्वरूपाची महारॅली अमरावतीमध्ये त्यांनी काढली। हा कायदा देशातील नागरिकांच्या विरोधात नसून पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथील हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन बांधवांवर धर्माच्या नावावर अत्याचार केला जातो। या नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्याकरता हा कायदा आहे। CAA व NRC या देशहिताच्या निर्णयाचं समर्थन करण्याकरता अमरावतीकर रस्त्यावर उतरले। तरुण, युवक, युवती, महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, युवक, युवती, महिला, पुरुष, वृद्ध या सर्वांच्या सहभागाने अभूतपूर्व अशी ही समर्थन रॅली निघाली।
या समर्थन रॅलीची सांगता नेहरू मैदान येथे झाल्यानंतर सभा घेण्यात आली। माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केंद्र सरकारने घेतलेले न भूतो न भविष्यती असे निर्णय जसे राम मंदिर, 370, 3 तलाक या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं। देश में लोकतंत्र है, इसलिए कभी फायरिंग नहीं हुई, होगी भी नहीं। बच्चों पर, विद्यार्थियों पर समझाया जाएगा और समझा कर ही आखिर में कश्मीर शांत हुआ है। अब बड़ी आसानी से कश्मीर की सरकार काम चला रही है। 370 कलम जो अस्थायी थी उसको हटाया गया, ये अस्थायी थी, लेकिन बाद में 35 कलम लगाई गई पंडित जवाहरलाल नेहरू जी के आशीर्वाद से, शेख अब्दुल्ला की सूचना पर। हम लोगों को वहाँ पर रहने का अधिकार नहीं, जमीन खरीदने का अधिकार नहीं, नौकरी करने का अधिकार नहीं, जबकि भारत का अंग है। कहते कहते पूर्व शासक दल गला सूख जाता था। कश्मीर हमारा है कहने वाले वही थे, कहने वाले हम भी थे। हमने कर दिखाया कि कश्मीर पूरा हमारा है। अब आप जाकर वहाँ पर आप जमीन ले सकते हैं, रह सकते हैं। ऐसा हमने 370 को हटा दिया और 35 को हटा दिया। ये मामूली निर्णय नहीं थे, पूरा अभ्यास किया गया, साहसी निर्णय कहते हैं इसको। डर लगता था लोगों को, होगा क्या होगा क्या। ये हटाए बगैर पाकिस्तान की दखलंदाजी खत्म नहीं हुई। अभी घुसपैठ, आतंकी घुसपैठ पर रोक लग गई है, पूरी तरह लग जाएगी। मैं 370 35 का उल्लेख इसलिए कर रहा हूं कि नीति बदली, सरकार के लोग बदले हैं, तो बदले हुए लोग देशभक्त लोग आ गए हैं। वो माँ की कसम खा के सामने आए हैं। प्रधानमंत्री जी ने कहा था मैं प्रधानमंत्री बना हूँ तो गरीबी, बेरोजगारी, इन सारी बातें कहते उन्होंने एक बात और कही थी, मुझे देश की रक्षा करनी है, सीमा की रक्षा करनी है, देश की सुरक्षा देते हुए नागरिकों को सुरक्षितता देनी है और निर्भय, भयमुक्त समाज देश का निर्माण करना है। ये भी बात उन्होंने कही थी 14 में। किसी भी प्रधानमंत्री की यही कल्पना होती है, यह कर्तव्य होता है, यही धारणा होनी चाहिए। पाकिस्तान से नहीं आ पाए यहाँ पे, बाद में आया हो, ये भी साबित कर दिया हमारी सरकार ने। आने वाला वर्ग जो है वो बहुत दलित वर्ग है, ओबीसी वर्ग है। उनकी जातियों के नाम हमारे पास में आ गए हैं। कोई शिवपर समाज है, कोई वाल्मीकि समाज है, ये लोग अभी आए उसके बाद में, इन्हें हम नागरिकता दे रहे हैं। मुझे ताजुब लगता है कि आज मैं पढ़ रहा हूँ कहीं पर कि सम्माननीय प्रकाश जी अम्बेडकर जी इसका विरोध करने वाले हैं। ये कैसे दलितों के नेता है? जिन दलितों को हमने देश में नागरिकता देने का प्रयास किया तो आपने स्वागत करना चाहिए था। मैं दावा करता हूँ यहाँ पर आज श्रद्धेय परम पूज्य भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी जिंदा होते, वो हमारे इस निर्णय को आशीर्वाद देते। ये गलत। दगडफेकीसारख्या घटनांवर त्यांनी प्रखर टीका केली। पोलिसांनी यावेळी मोलाची कामगिरी बजावली। अतिशय चोख बंदोबस्त राखण्यात आला। अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व नियोजनबद्ध पद्धतीने, शिस्तीने या समर्थन रॅलीने शहरातून भ्रमण केलं। जे नागरिक संशोधन कायदा पारित केलेला आहे, ज्याला आपण CAA म्हणतो, सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट, तर हा कायदा जो पारित केलेला आहे, या कायद्याच्या समर्थनार्थ आज अमरावतीमध्ये अमरावतीकर जनतेने संपूर्ण घटकामधून म्हणजे जवळजवळ 150च्या वर संघटना, 132 माझ्याकडे रजिस्टर्ड नावं आहेत, त्याच्यावरही काही संघटना या अशा आहेत की ज्यांनी या ठिकाणी समर्थन दिलं। प्रत्येक जातीय संघटना, त्यानंतर धार्मिक संघटना, शैक्षणिक संघटना, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडा संघटना असतील, गणेश उत्सव मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, अनेक धार्मिक संस्थानं, या सगळ्यांनी, महिला संघटना मोठ्या प्रमाणामध्ये, मातृशक्ती यांनी या ठिकाणी समर्थन देऊन आज ही ऐतिहासिक रॅली अमरावतीमध्ये आज ही पार पडली, ज्याचा समारोप भारताचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर यांच्या मार्गदर्शनाने एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या सभेला त्यांनी संबोधित केलं आणि मग या सभेचा समारोप करण्यात आला। मुळात ही
रॅली यशस्वी तर झालेली आहे, मात्र ही यशस्वी होण्यामागे कारण असं आहे की भरपूर देशविरोधी शक्ती या बिलाचा विरोध करत आहेत आणि रस्त्यावर उतरत आहेत। संविधानाने सगळ्यांना काही एखादा विषय जर सरकारने त्यांच्या विरोधात जर केला असेल तर विरोध करण्याचा अधिकार संविधानाने नक्की दिलेला आहे। मात्र ज्या प्रकारे आज रस्त्यावर उतरून अराजकता माजवल्या जात आहे, संपूर्ण राष्ट्राच्या संपत्तीला धोका पोहोचवण्यात येत आहे, नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोलीसवाल्यांवर पोलीस प्रशासनावर हल्ले केले जात आहेत। तर या सगळ्या गोष्टींना एक विरोध आणि राष्ट्रविरोधी शक्ती जेवढी या देशामध्ये आहे त्यापेक्षा जास्त राष्ट्रप्रेमी शक्तीसुद्धा या देशामध्ये आहे। राहुल टेकाडे, प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।